पुण्यात दिव्यांगांनी समाज कल्याण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर रास्ता रोको केला। डिसेबिलिटी युनिक कार्ड कचऱ्यामध्ये सापडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगांना युनिक कार्ड न वाटता ती फेकून देण्यात आली होती। झी 24 तासने ही बातमी दाखवली होती आणि या प्रकरणी दोषींचं निलंबन करायची मागणीही त्यांनी केली आहे। पुणे शहरामध्ये उद्यापासून जड वाहनांना नो एंट्री असणार आहे। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबई, पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यामध्ये येणाऱ्या जड वाहनांनाही बंदी असणार आहे। समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलं। सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा 23 किलोमीटरचा तिसरा टप्पा आहे। धुळे महानगरपालिकेमध्ये कागदपत्रांचं डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे आणि यामुळे 100 वर्षांपूर्वीचे जन्ममृत्यू दाखले सहज उपलब्ध होणार आहेत। या डिजिटलायझेशनमुळे नागरिकांच्या वेळेची तसंच पैशांचीही बचत होणार आहे। यामध्ये 1901 पासूनच्या कागदपत्रांची स्कॅनिंग आता केली जाईल। वर्ध्यातील विहाडीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध केला। दुधाला 5 रुपयांचं अनुदान दिल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। हिवाळी अधिवेशनात दुधाला 5 रुपयांचे अनुदान देऊन दुधाचे दर पाडून सध्या 32 रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। वर्ध्याच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ किसान मोर्चाकडून धरण आंदोलन करण्यात आलं। खरीप रब्बी पीक विमा रक्कम जी ती अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये। रोगांमुळे सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय। दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कधी न्याय मिळणार या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळेस केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 6 अंशांनी पारा घसरलेला आहे। काल तापमानाचा पारा 14 अंश सेल्सिअस इतका होता। अचानक तापमान खाली आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या हवामान बदलाचा दुष्परिणाम जनजीवनावर झाल्याचंही दिसून आलं। पुणे महापालिकेनं आदर्श शाळा प्रकल्पात आणखीन 30 शाळांचा समावेश केला आहे। त्यामुळे डिसेंबरपर्यंत एकूण 45 शाळांमध्ये आदर्श शाळा प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे। गेल्या वर्षी 15 शाळांपासून प्रकल्प सुरू झाला होता। त्यानंतर आणखीन 2 टप्प्यात 30 शाळांचा समावेश करण्यात आला आहे। चंद्रपुरात 2 दिवसीय ॲडव्हर्टाइज चंद्रपूर कार्यक्रम सुरू झालेला आहे। यासाठी म्हणून देशभरातील उद्योजकांनी हजेरी लावली होती। पहिल्याच दिवशी 19 उद्योजकांनी सुमारे 1 लाख कोटींचे सामंजस्य करार केले। यामध्ये स्टील, कोल, गॅसिफिकेशन, मायनिंग तसंच इतरही उद्योगांचा समावेश आहे। राज्याचे कौशल्य विकास आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळेस उपस्थित होते। वाशिममध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलेलं आहे आणि या केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं। हे सरकार शेतकऱ्यांचं असल्याचं यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे। वाशिममध्ये महिला मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली। सभास्थळी मुख्यमंत्री दाखल होताच महिलांनी अनाथांचा नाथ एकनाथ या गाण्यावर ठिकाही धरला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती।